विष्णू चाटे हा प्यादा, कराड हा आका आणि आकाचा आका धनंजय मुंडे असं सुरेश धस यांनी म्हटलंय। सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडेंचा आकाचा मोठा आका असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय। तर सातपुडा बंगल्यावर धनंजय मुंडेंनी 3 कोटींची खंडणी मागितली असा मोठा आणि गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे। तुम्ही असं म्हणता की हा व्हिडिओ आकाने पाहिला, मग या सगळ्यामध्ये आका कोण, वाल्मिक कराड की मग विष्णू चाटे? आका वाल्मिक कराड, विष्णू चाटे हे प्याद आहे। अच्छा, आका प्याद, आका हे वाल्मिक कराड आणि आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडे। बरोबर, तुम्ही गेल्या वेळेला असं म्हणाला होता, व्याख्या क्लिअर केलेली। धनंजय मुंडे तिथं होते, त्यांनी 3 सांगितले, ते कर्मचाऱ्यांनी बाहेर गेला, ऊपर बोले तिरी, ते म्हणले नाही 3 करोड नाही देंगे। त्या कंपनीचे लोक बोलले असतील ना, आणि हे सीडीआर मध्ये येईल ना। 3 कोटी मागितले गेले, त्यातले 2 कोटीवर डील ठरली। डील ठरल्याच्या नंतर ही सगळी मंडळी तिथून निघून गेली। त्यांचा मोबाईल तिथंच असेल ना, त्यांची ज्यावेळेस बैठक झाली असेल त्यावेळेस तिथेच असेल ना, का ते मोबाईल दुसरीकडे ठेवून बैठक करतील का? असं नाही करणार।